नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा विषय थोडासा खास आहे. आज आपण आयुर्वेद प्लांट स्टेम सेल्स थेरपी याविषयी जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर के.व्ही. पाठक सर. आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर प्रेक्षक हो, डॉक्टर के.व्ही. पाठक हे परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस या गावचे आहेत आणि त्यांचे वडील वैद्य विद्याधर गुरु हे त्या भागातले आयुर्वेदाचार्य. वडीलच त्यांचे गुरु म्हणून त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला. डॉक्टर के.व्ही. पाठक यांचं शिक्षण शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथं झालेलं आहे. डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदेत आपल्या शोध निबंधाचं वाचन करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. डॉक्टरांनी 2012 रोजी अमेरिकेमध्ये झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट अँड हर्बल मेडिसिन यामध्ये मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोध निबंधाचं वाचन केलंय. तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता इथं झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत प्लांट स्टेम सेल्स थेरपी या शोध निबंधाचं सादरीकरण करून त्यांनी आयुर्वेदातील संशोधनाचा पाया अगदी भक्कम केलाय. पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार आपल्या संशोधनाचे सादरीकरण आयुर्वेद मंत्रालयात मंत्रिमंडळासमोरही त्यांनी सादर केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी या संशोधनाचा प्रकार सर्वसामान्यांसमोर वापरण्यास सुरुवात केली. याविषयी अनेक प्रश्नांची उत्तर आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. थेट आपण विषयाला सुरुवात करूयात. सर, सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांगा, आयुर्वेदामध्ये आपण नेमकं काय संशोधन केलेलं आहे आणि ते नेमकं कशावर आहे? आयुष्यो वेदः आयुर्वेदः. ज्या शास्त्रामध्ये आयुष्याची माहिती दिलेली आहे, आयुष्य कसं जगावं, आयुष्य कसं जगल्या जाते, आयुष्य आपलं कसं खराब होते, आयुष्य आपलं खराब होऊन आपल्या शरीरामध्ये हे डिसऑर्डर कशी तयार होते, ह्या सगळ्यांचं ह्या आयुर्वेदामध्ये संकलन केलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे. बरं. ह्या आयुर्वेदामध्ये एक प्रकृती टिकवणे आणि विकृत झाली तर तिला प्राकृत अवस्थेमध्ये आणून तिला परत टिकवणे, यासाठी ह्या 2 थीम या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. प्रकृती विकृत झाली तर त्याचं निदान करावं लागतंय. बरोबर. आणि ती विकृत झालेली प्रकृती प्राकृत अवस्थेत आणण्यासाठी तिच्यावर उपचार करायला पाहिजे. मी ह्या दोन्हीमध्ये आयुर्वेदामध्ये हे करून पाहिलं की उपचार आणि निदान. पहिले आयुर्वेदामध्ये निदान हे नाडी परीक्षणानं केलं जायचं आणि नाडी परीक्षणामध्ये बोटांचा वापर केला जायचा. बरोबर. मी त्याच्यामध्ये थोडं आणखी चेंज करून पाहिलं की आपण करू शकतो का. मी ह्या नाडी परीक्षणासाठी एक सेन्सर वापरला आणि सेन्सर मॉनिटरिंग करून त्याच्या ग्राफवर मी हे नाडी परीक्षण नाडी ग्राफवर आणण्याचा प्रयत्न केला. बरं. तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये या प्रकृतीचं परीक्षण झालं. तिन्ही प्रकृती आयडेंटिफाय करता आल्या. विकृतीचं परीक्षण झालं. अशा प्रकारे मी निदानामध्ये हे करून पाहिलं आणि मला ते सक्सेस मिळालं. तसंच मी काही उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये हे औषधी वनस्पतीच्या ज्या ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत हे विशिष्ट प्रमाणामध्ये मी काढून त्याच्यावर मी प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ओरली आपण देऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरक्रियेनं त्या बोन मॅरोमध्ये जाऊन रक्तात जाऊन त्या ठिकाणी हे अवयव जे आपले खराब झालेले आहेत, ज्यांनी रोग तयार झाला, यांच्यावर रिकव्हरी करण्यासारखं हे प्रोसेस मी डेव्हलप केलं. त्याला मी आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी असं नाव दिलं. हे 2 शोध सर्च मी करून पाहिले आणि मला हे एवढं मिळालं. वाव. सध्या आयुर्वेदामध्ये खूप मोठा असा सर्च तुम्ही हा केलेला आहे. तर प्रेक्षक हो, नाडी परीक्षण आणि स्टेम सेल्स थेरपीचा रुग्णांना नेमका कसा फायदा झालाय आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. माझ्याकडे येणारे पेशंट हे मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ब्रेन ॲट्रॉफी, मतिमंद, डाऊन सिंड्रोम, हायपर ॲक्टिव्ह, मूकबधीर, अंध अशा प्रकारचे पेशंट आणि अपघाताने खराब झालेले MNDचे पेशंट आणि विकलांगताचे पेशंट हे माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांची प्रथमतः
नाडी परीक्षण नाडीग्राफवर करतो आणि त्यामध्ये नाडीग्राफमध्ये जे डायग्नोसिस होते ते डायग्नोसिस ब्लड सर्क्युलेशनचं डायग्नोसिस मी या ठिकाणी नाडीग्राफवर करतो. मला चालता उठता बसता यायला लागलं आणि बघा उचलले की ताकद आली की के मसल्स काफी इंक्रीज हुए जो पहले राज्यात भरपूर चेंज चार हाडांमध्ये फ्लेक्सिबिलिटी मला फरक दिसला ऍक्टिव्हनेस जाणवलाय. तर आपण पाहिलेलं आहे 1-2 नाही तर हजारो रुग्णांना या थेरपीचा फायदा झालेला आहे. आपण सरांना याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया. सर, आयुर्वेद प्लांट स्टेम सेल्स थेरपी आणि नाडी परीक्षण और नाडी ग्राफ याविषयी तुम्ही काय सांगाल? ह्यामध्ये मी एक सर्च करत गेलो बरं. की नाडी परीक्षण आपण बोटाने करण्याऐवजी एखादा सेन्सर आपण नाडीवर लावला तर त्यांनी आपल्याला ग्राफमध्ये जे थीम 5000 वर्षापूर्वी वैद्यांनी जे काढले ते आपल्याला काढता येतात का, म्हणून मी एक सेन्सर डेव्हलप करून एक ट्रायल घेत बसलो आणि ट्रायल घेत मी हे ग्राफ तयार केला आणि ग्राफवर ग्राफच्या फ्रिक्वेन्सीवर ग्राफच्या टायमिंगवर आणि ग्राफच्या व्होल्टेजवर मी आयुर्वेदाचं प्रकृती परीक्षणाचा पाया रचला. बरं. आणि त्यामधून मी मॅक्झिमम या ठिकाणी या परीक्षणामध्ये प्रकृती परीक्षण केलं तर ते जवळपास बऱ्याच प्रमाणामध्ये हे उतरत आलं. पण याच्यामध्ये सुद्धा प्राकृत प्रकृतीचंच करता येते. विकृत प्रकृतीचं नाडी परीक्षण हे प्रकृती परीक्षणामध्ये येत नाही. त्यासाठी प्रकृती विकृत असेल तर प्राकृतमध्ये आणायची, मग त्याचं नाडी परीक्षण ग्राफवर परफेक्ट होऊ शकते. असं मी एक ग्राफ डेव्हलप केला. बरं. आणि दुसरं, ह्याच्यामध्ये आलेली विकृती एखाद्या वेळेस ग्राफ हा व्होल्टेज कमी जास्त होऊ शकते, टायमिंग कमी जास्त होऊ शकते आणि त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कमी जास्त होऊ शकते. ह्याच्यातून आपल्याला विकृती काय आहे हे जाणवलं जाते. बरं. आणि विकृतीवर आपल्याला ही प्राकृत अवस्थेमध्ये आणण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. त्या उपायावर मी अभ्यास केला आणि माझ्या वडिलांचेच उपायाचे थीम काही होते त्याच्यावर मी सायंटिफिक दृष्ट्या थोडा अभ्यास करून हे औषधी द्रव्य विशिष्ट प्रमाणामध्ये जर आपण त्याचे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल काढले आणि ते ओरली आपण जर तोंडामध्ये पोटात टाकले तर सप्तधातू निर्मितीप्रमाणे या ऍक्टिव्ह प्रिन्सिपलचा बोन मॅरो तयार होतो. आणि हा बोन मॅरो आधुनिक स्टेमसेल थेरपीमध्ये हा बोन मॅरो वापरून त्यांनी जी स्टेमसेल थेरपी डेव्हलप केली त्याच प्रमाणामध्ये आपल्याला डेव्हलप करता येते का हे मी करून पाहिलं. बरं. तर ह्या ठिकाणी ह्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपलनं मला अशा पद्धतीनं बोन मॅरो तयार झाला आणि तो रक्ताबरोबर जाऊन खराब झालेल्या अवयवाच्या पेशींना, कमजोर पेशींना त्या ठिकाणी हे बोन मॅरोतलं रक्त चांगलं देऊन त्या पेशींना बळ देऊन त्या पेशीपासून दुसरी पेशी मदर सेल डेव्हलप केली. आणि मदर सेल डेव्हलप होऊन ऑर्गन डेव्हलप केला आणि ब्रेन, स्पाईन आणि मसल यामध्ये आलेली विकृती ही रिकव्हर करून असाध्य व्याधीतून मी लोकांना बाहेर काढलं आणि त्यांना चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न ह्या पद्धतीनं मी स्टेम सेल आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. म्हणजे एकंदरीत तुम्ही आयुर्वेदाला आधुनिकतेची देखील जोड दिलेली आहे आणि हा आविष्कार तुम्ही जगासमोर आणलेला आहे. तर प्रेक्षक हो, बघा, सेरेब्रल पाल्सी हा जो आजार आहे अशा ज्या रुग्णाला झालेला आहे त्या रुग्णाला या स्टेम सेल्स थेरपीचा नेमका कसा फायदा झालेला आहे ते देखील आपण पाहूयात. चला एक्स्ट्रॅक्ट, गुड बॉय. सर काय नाव आहे याचं? त्याचं नाव देवांश माजिरे. देवांश कसा होता आपल्याकडे आणला त्यावेळेस? तेव्हा त्याला काहीच येत नव्हतं, काही झोपून असायचं काय. किती वर्ष काढले त्यानं झोपून पहिले? 2-3 वर्ष असेच गेले त्याचे. आता आपल्याकडे 3 वर्षामध्ये काय काय फरक पडला त्याच्यात? त्याच्यामध्ये आता मान सरळ करतोय, बसतोय, बोलायचा प्रयत्न जोरात चालू आहे. अंग मास वाढलं, समज वाढली, मास वाढलं, शरीराचे मास वाढला, हाडच होते नुसते, मासपेशी वाढल्या, मासपेशी वाढल्या आणि स्ट्रेट व्हायला तो स्टेट आणि चेहरा पण एकदम स्मार्ट झाला, एकदम स्माइल झाला, ग्लो आला चेहऱ्यावर. ग्लो आला. 3 वर्ष गेले, हो. आपल्याला काय मिळालं? नाही तर तो प्रगती आणि आधीचे 3 वर्ष गेले त्याच्यात काय मिळालं? तो वाया गेले आमचे. हा, आता आणखी 3 वर्षामध्ये परफेक्ट उभं राहून चालेल असं वाटतंय का तुम्हाला? 100% वेळ लागेल, वेळ लागेल मग करून घ्या तुम्ही, हो. कारण आता पुढच्या डेव्हलपमेंटला टाइम लागतो. आज घ्यायचा डोस मग? हो हो. ओके. आता ते प्रतापराव जाधव आले. पायऱ्या चढण्यामध्ये काय फरक पडला? पायऱ्या चढण्यामध्ये
नॉनस्टॉप हाताला धरून चढला, पण तो दोन्ही पायाने चढला, पायाने लांब करता व्यवस्थित चढला. ओके ओके. नाहीतर त्याला एकदा हाताला धरून ओढत हा. लागायचं. एकदा आता उठून बसून दाखव रे. दमन दमन इकडे तोंड कर. हां बस आता बसून दाखव. हां आता उठून दाखव. बर किती फास्ट आणि बसला आणि उठला सर. भरपूर किती फरक पडला त्याच्या उठण्यामध्ये. जवळजवळ निम्मा पहिले किती सेकंद लागत होते उठायला. 7 सेकंद लागत होते सगळं. आता तो किती सेकंदात उठतोय. साधारणतः 3 सेकंदात उठतो. म्हणजे एवढा मसल टोन आला आणि त्याला ताकद आली. बरोबर आहे. आता पायऱ्या चढण्यामध्ये काय फरक पडला ते आपण बघूया. चला बाहेर. चला चला तर जाऊ दे त्याला. चला त्याची शूटिंग चालू आहे. जा आता चढ पायऱ्या. दमन दमन. चला 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 पटापट चला. जसं चढतो तसं चढतो. आता ये वापस. डावा पाय जो होता ना, पूर्ण असं जवळजवळ 1.5 फूट लांब करत होता. ये खाली ये. दमन ये खाली. हळूहळू येईल ना. चला या खाली. तो आता डायरेक्ट पायरी स्टॉप न करता डायरेक्ट पायरी उतरतोय. बरोबर आहे. द्या पा. नाही तर पहिले तिथं पाय ठेवावा लागत होता त्याला आणि मग पुढचा पाय टाकावा लागत होता. नाही, एक एक पायानेच उतरायचं. हां चला उतरा खाली उतरा. उतरा बेटा. तिकडे या तुम्ही कुलकर्णी पुढे या. त्याच्याबरोबर त्याला हात धरा. इकडे 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 वर या तुम्ही पायऱ्यावर या. सर आपण त्याला 2 डोस दिले. बरोबर आहे. त्याच्या पायऱ्या चढण्या उतरण्यामध्ये काय फरक पडला सर. भरपूर उतरण्यामध्ये चढण्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. काय काय इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे साधारणतः तो थांब थांब. 50% साधारणतः त्याच्या पायामध्ये ताकद आल्यासारखं वाटतं. मसल टोन आला. आल्यासारखं वाटतं. 2 डोसमध्ये एवढा इफेक्ट झाला. आणि तो दादरा पण चांगला चढला म्हणताय तुम्ही. लोकल रेल्वेचा. नॉनस्टॉप तो त्याला धरून चढला. आणि पहिलं कसं चढत होता. त्याला धरावं लागायचा ढकला लागायचं. ओके एवढा इफेक्ट झाला. चांगला होईल असं वाटतंय तुम्हाला तो आता. ओके चालेल. राम राम करा. तर आपण पाहिलं हा लहान मुलगा अक्षरशः त्याला उभंही राहता येत नव्हतं, पण आता तो स्वतःच्या पायावर चालतोय. असा हा फायदा स्टेम सेल्स थेरपीचा त्या मुलाला झालेला आहे. तर सर पुन्हा एकदा त्या थेरपीविषयी जाणून घ्यायचंय. असाध्य व्याधींवर तुम्ही त्या थेरपीमुळे नियंत्रण आणलेलं आहे ते कशा प्रकारे. असाध्य व्याधी म्हणजे जे इतर कुठल्याही पॅथीनं त्याला उपाय नाही अशा व्याधीवर मी हे आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीचं ॲप्लिकेशन करून पाहिलं. ह्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी हा असा आजार आहे. हा ब्रेन इंजुरी झालेली असते आणि त्यामुळं ब्रेनला कमजोरपणा आलेला असतो. त्याला पक्षघात झालेला असतो. त्यामुळं नेक होल्डिंग जाणं, हातापाय टाट होणं अशा प्रकारचे आत्ता आपण ती व्हिडिओ पाहिला. सेरेब्रल पाल्सी, त्यानंतर ऑटिझम आणि ADHD ह्याचं एक आपण ह्या रोगांवर कुठेही ट्रीटमेंट नाही. अशा ट्रीटमेंटवर आपण त्याला अशा पेशंटला आपण ही ट्रीटमेंट देऊन पाहिली. तर अक्षरशः हायपर ॲक्टिव्ह पेशंट हे शांत झाले आणि स्वमग्नतेतून ते बाहेर पडले. अशा प्रकारे या स्टेम सेल थेरपीचा या 2 याच्यावर चांगल्या प्रकारे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा एक जगात DMD म्हणून रोग आहे. हा दुरुस्त होत नाही म्हणून सांगितलेलं आहे. हा अनुवंशिक आहे. अशा ह्या आपण आता एका पेशंटवर ॲप्लिकेशन करून पाहिलं तर त्याला या पद्धतीनं चांगल्या प्रकारे रिझल्ट आले. त्यानंतर ब्रेन ॲट्रॉफी, त्याच्यानंतर एव्हियन नेक्रोसिस, ते नेक्रोसिसचा पेशंट आपण दाखवला. त्यानंतर ब्रेन अटॅक्सिया, त्यानंतर बरेच असे असाध्य व्याधी आहेत. त्यामध्ये आपण जास्त करून या लेकरांच्या असाध्य व्याधीवर काम केलं. त्याचबरोबर MND मोटार न्यूरॉन डिसऑर्डर अशा प्रकारच्या याच्यावर सुद्धा आम्ही ब्रेन ॲट्रॉफीवर सुद्धा हे असाध्य व्याधीवर हे आपण करून पाहिलं. बऱ्याच पेशंटला रिझल्ट आले आणि अशा लेकरांवर पण मी रिझल्ट आणले, मोठ्या माणसावर पण रिझल्ट आले, मिडियमच्या याच्यावर पण रिझल्ट आले. म्हणून हे मी करून पाहिलं, मला हे साध्य झालं. म्हणून मी हे जगासमोर आणण्याचा प्रयत्न करायलो की अशा व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांनी एकदा मला संपर्क साधा, एकदा दाखवा आणि आपल्या बाळाला
आपल्या या बिमारीला चांगल्या प्रकारे ही स्टेम सेल थेरपी देऊन चांगलं जीवन देता येते का, यासाठी मी हे प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. बरं, नक्कीच. तर आपण प्रेक्षकांना दाखवूया की बघा असाध्य व्याधींवर कशा प्रकारे ही स्टेम सेल्स थेरपी प्रभावीपणे काम करते. आपण थेट प्रेक्षकांकडून जाणून घेऊयात त्या रुग्णाला या स्टेम सेल्स थेरपीचा नेमका कसा फायदा झालाय पाहूयात. काय नाव बाई तुझं? श्रीनयाला काय प्रॉब्लेम होता? आपल्याकडे आणलं त्यावेळेस काय त्रास होता तिला? आणखी त्याच्यासाठी आधी कुठे ट्रीटमेंट करून बघितली सर त्याला? काय सांगितलं सगळ्या डॉक्टरांनी? कन्व्हर्शन पण झटके पण येत होते ना? किती येत होते झटके तिला दिवसातून? झोपून उठल्या. आता आपण 2 महिने झाले ट्रीटमेंट करतोय. 2 महिन्याच्या आधीची काय नाव तिचं? श्रीनया. आणि आजच्या श्रीनयामध्ये काय फरक आहे मॅडम? तुम्ही आई आहेत तिच्या, काय काय चेंजेस वाटते फिजिकली? चेहऱ्यामध्ये काय फरक पडला? मसल टोन आले, चेहरा बदलला थोडा. ते डोकं प्रेस झालं होतं बघा या इथे, तिथे पण ते आतमधून बिल्टअप व्हायलंय, ब्रेनचं सेल बिल्टअप व्हायलंय. नेक होल्डिंग आली का? घ्या तिला. धरली का मान? कशी होती पहिली मान? किती पडत होती? हा, 2 महिन्यात नेक होल्डिंग आली. मॅडम काय म्हणायचं आमच्या छोट्याशा उपक्रमाबद्दल? अशा लेकरांच्या आई वडिलांना काय सल्ला आहे? होऊ शकतंय, या प्रोसेसनं होऊ शकते चांगलं. तुम्ही सातत्यानं करताय. तिच्या डोळ्याला पण बॅलन्सिंग आली आहे बघा, थोडी तिरपेपणा कमी झाला. बरोबर आहे? आता परफेक्टकडे निघाली असं वाटतं का तुम्हाला? रिपेअर झाली असं वाटते थोडी? आता आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, मेंदू वाढवायचा आहे तिचा, मणक्यामध्ये सरळपणा आणायचा आहे, हाडं वाढवायचे आहेत मणक्याचे, आणि सगळ्या सेल टोटल ऑर्गनच्या आपल्याला बांधणी करायच्यात, बिल्टअप करायच्यात. आता इथून पुढे बिल्टअपला थोडा वेळ लागतो. आता रिपेअरिंग सध्या चालू आहे. आज 3रा डोस आहे ना? तर आपण पाहिलं या चिमुकलीला स्टेम सेल्स थेरपीचा कसा फायदा झालेला आहे ते. प्रेक्षक हो, आता तुमच्यासाठी खास बातमी. बघा काय, लोणावळा इथल्या गुरु आयुर्वेद रिसर्च सेंटरमध्ये आयुर्वेद स्टेम सेल्स थेरपीनं उपचार केलेल्या पेशंटचा यशस्वी मेळावा डॉक्टरांनी खास तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचं उदाहरण रुग्णसंवाद आणि आयुर्वेद मार्गदर्शन करण्यासाठी माननीय नामदार प्रतापराव जाधव, मंत्री आयुष मंत्रालय, भारत सरकार हे येणार आहेत. आणि या निमित्तानं रुग्ण तपासणी आणि उपचारासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण त्याविषयी सरांकडून माहिती जाणून घेऊयात. सर, या शिबिराविषयी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात सांगा. 2002 पासून आम्ही हे करून पाहतोय आणि बऱ्याच पेशंटला त्याचे रिझल्ट आलेत. आत्तापर्यंत असाध्य व्याधीमध्ये जे लोक चांगले झाले आणि ज्या लोकांना रिझल्ट आले आणि ज्यांचं जीवन चांगलं झालं, असा एक 50,000 पेशंटपर्यंत आम्ही गेलेलो आहे 2002 पासून. आणि या सगळ्यांचा मेळावा आम्ही एक आयुर्वेद मंत्रालयाचं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना म्हणलं की रिक्वेस्ट केली की सर, आम्ही जे यश मिळवलंय ते तुम्ही एकदा पहा आणि आयुर्वेदामधून काय होतंय ते पहा. तर त्यांनी आपल्याला ह्या मेळाव्याला येण्याची कबूल केलंय आणि तो मेळावा आपल्याला मे नाही तर जूनमध्ये आयोजित करा. त्याआधी आपण प्रत्येक ठिकाणी अशा पेशंटसाठी आपण ठाण्याला पण जाणार आहोत, पुण्याला पण जाणार आहोत, लोणावळ्याला पण जाणार आहोत आणि परभणीला पण जाणार आहोत. अशा पेशंटनी ज्या त्या विभागामध्ये जे पेशंट असे आहेत त्यांनी त्या त्या ठिकाणी मला फोनवर संपर्क साधा किंवा मेसेज टाका, व्हॉट्सअपला संपर्क साधा आणि मला संपर्क साधून तुम्ही दाखवायला आणा. आणि दाखवायला आणल्यानंतर अशा प्रकारे त्या लोकांना आपण तिथं ट्रीटमेंट पण देणार आहोत. त्या ठिकाणी आपण फिजिओथेरपी, स्टेम सेल थेरपी, पंचकर्म आणि मोठं एक 50 बेडचं हॉस्पिटल पण तिथं लॉन्च करत आहोत. बरं बरं.
तर मंडळी, मुंबई आणि ठाणे इथे 27 आणि 28 एप्रिलला म्हणजे उद्यापासून या शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे. तर पुण्यामध्ये 1 आणि 10 मे पर्यंत, लोणावळामध्ये 11 ते 15 मे पर्यंत, परभणीमध्ये 19, 20, 21 मे पर्यंत शिबिर असणार आहे. संपर्क तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. तुम्ही सर्वांनी या शिबिराचा नक्की लाभ घ्या. आणखीन एक बघा, डॉक्टरांनी वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस या उत्तराखंडमध्ये आयोजित केलेल्या फिल्म फेस्टिवल कार्यक्रमात येस वी कॅन डू इट थ्रू आयुर्वेदा ही फिल्म प्रसारित केलेली आहे. अगदी थोडक्यात आपण या फिल्मवर नजर टाकूयात. Dr. K.V. Pathak, a highly esteemed Ayurvedic practitioner with more than 40 years of experience. Dr. Pathak has treated thousands of patients, helping them restore their health and well-being through his extensive knowledge and innovative approach to Ayurveda. He is also an independent thinker known for blending ancient Ayurvedic wisdom with modern medical advancements. One of Dr. Pathak's notable contributions to Ayurvedic medicine is his development of the Nadi Graph, a device that provides precise measurements of pulse rates. In addition, Dr. Pathak has been at the forefront of utilizing active principles derived from Ayurvedic medicinal plants. Nadi Pariksha, the art and science of pulse diagnosis. तर आयुर्वेद आपल्याला केवळ जगण्याची कला शिकवत नाहीये, तर निसर्गाशी जुळवून घेऊन आनंदी राहण्याचा मार्गही दाखवतोय. हेच आपल्याला आजच्या मुलाखतीतून सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि स्टेम सेल्स थेरपीचे काय फायदे आहेत ते आपल्या प्रेक्षकांना सांगितले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. थँक्यू.